निळे प्रतीक हे रतनकुमार साळवे यांचं वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल यांच्या कार्यालयाला मी आज भेट देण्यासाठी आलो. रतनकुमार साळवे यांनी अतिशय शून्यातून या वृत्तपत्राचा प्रपंच केला. या वृत्तपत्राचा जवळपास एका दशकापूर्वी जो आरंभ झालेला होता तो माझ्या हस्ते त्या निळे प्रतीक या वृत्तपत्राचा शुभारंभ झालेला होता. त्याचं स्मरण मला होतं. एक दशक उलटल्यानंतर या निळे प्रतीकच्या वृत्तपत्राला एक अतिशय उत्तम असं रूपण प्राप्त झालेलं आहे. विशेषतः तळागाळातला जो समाज आहे त्या तळागाळातल्या समाजाच्या उत्थानासाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी, त्याच्या समस्या, त्याचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्यासाठी हे वृत्तपत्र चालतंय. आणि या वृत्तपत्राच्या निर्मिती मागे, या वाटचालीत रतनकुमार साळवेंनी अतिशय परिश्रम घेतलेले, परिश्रमपूर्वक हे वृत्तपत्र चालतं. या निमित्तानं त्यांनी न्यूज चॅनलही सुरू केलं आहे आणि ही स्तुत्य अशी बाब आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन. सर्वसामान्यांचे प्रश्न जसं प्रिंट मीडियातली मोठी वृत्तपत्र आवर्जून दखल घेतातच असं नाही, तसं इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा सर्वसामान्यांचे प्रश्न तेवढ्याच हिरिरीनं, तेवढ्याच पोटतिडकीनं त्याची दखल इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोठी इलेक्ट्रॉनिक मीडिया घेतात असं नाही. म्हणून अशा चॅनल्सची समाजाच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी आणि त्यांचा स्वाभिमान बुलंद आणि बलवत्तर करण्यासाठी अशा चॅनलची आवश्यकता आहे असं मला वाटतं. संपादकांनी जो एक प्रपंच मांडलेला आहे माध्यमाच्या क्षेत्रात, तो उत्तरोत्तर विकास पावत जावा, निष्ठा ठेवून चालावेत, त्यांचा वटवृक्ष व्हावा असं या शुभेच्छा मी या प्रसंगी देतो. सर, कोरोनाच्या संदर्भामध्ये आता आपण पाहतोय की जगभर कोरोनाचं जी भयावह परिस्थिती आहे, संपूर्ण जग एक वेगळ्या भीतीमध्ये भयभीत झालेलं आहे. त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपल्याला काय वाटतं? खरं सांगू, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे हे मान्य आहे, पण ज्या पद्धतीचं भय निर्माण केलं जात आहे, हे भय निर्माण करण्यामागे काही कट असू शकेल का अशी मला साधार भीती वाटते. मी जेव्हा कोरोनाच्या बाबतीमध्ये विचार करतो
जिओ या अंबानीच्या कंपनीला BSNL चे जवळपास 8,500 टॉवर्स गव्हर्नमेंटनं अंबानीला दिलेले आहेत, टाटाला काही दिलेले आहेत. अशा अनेक खाजगी कंपन्यांना BSNL चे टॉवर्स देणं, याचा अर्थ असा आहे की हळूहळू BSNL सुद्धा खाजगी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही काळामध्ये ते जवळपास BSNL आणि रेल्वे असं मिळून जवळपास 15 कोटी लोक पुन्हा त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हा एकूण आकडा जर आपण अधिक 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 असं करत गेलो तर 54,30,00,000 लोक ते बेरोजगार झालेले आहेत. म्हणजे 15 कोटी ऍड केले तर होते. मग कोरोनाचं भय कशासाठी निर्माण केलं जात आहे? साहजिक आहे, पोटाला आणि भुकेला धर्म आणि जात नसते. हे लोक रस्त्यावर येऊन उद्रेक करू नये, त्यांच्यातून उठाव होऊ नये. रिझर्वेशन म्हणजे खाजगीकरण झालं म्हणजे आपोआपच राज्यघटनेनं ज्या दुबळ्यांना आरक्षण दिलेलं होतं, रिझर्वेशन दिलेलं होतं, ते रिझर्वेशन सुद्धा ऑटोमॅटिकली संपणार आहे. आणि हे सगळं लक्षात घेता रिझर्वेशन वाल्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये, त्यांच्याकडनं उद्रेक होऊ नये, उठाव होऊ नये, ते रस्त्यावर येऊ नये. रिझर्वेशन शिवाय जे लोक आहेत, रिझर्वेशन शिवाय ते जे लोक आहेत त्यांनी सुद्धा पोट कसं जाळतील, जगतील कसं? त्यांनीही रस्त्यावर येऊ नये, उठाव होऊ नये, उद्रेक होऊ नये. म्हणून काय करा, तुम्ही एकत्र येऊ नये. काय? कोरोना संसर्ग एकत्र आला तुम्ही की कोरोना होणार, कोरोना झाला की तुम्ही दगावणार. अरे, आणि कसल्या आकड्यांचा मारा सुरू आहे? म्हणजे पहिला बाधित पेशंट जो सापडला तिथपासून आजपर्यंत जेवढे सापडले तेवढेच आकड्यांचा मारा सुरू आहे. पण बरे इतके झाले आणि सध्या इतक्या जणांवर उपचार सुरू आहे, हे आकडे का लादले जात नाही? हे का सांगितले जात नाही? त्याचं मुख्य कारण असं आहे, भारतामध्ये जसं सत्ताधीशांना भय वाटतं तसं जगभरातल्या सत्ताधीशांना सुद्धा तिथल्या सत्ताधीशांना भय वाटतो. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये वर्णद्वेषांनी जो आगडोंब उठलेला आहे त्याच्यामुळं ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये लोकांमध्ये असंतोष आहे. ग्रेट ब्रेक्झिट मधून बाहेर पडलाय, तिथली अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. तिथल्या लोकांच्या मध्ये तिथल्या सत्ताधीशांच्या विरोधातला असंतोष आहे. अगदी इस्रायल मध्ये सुद्धा नेत्यानाहू यांच्या विरोधामध्ये तिथल्या लोकांमध्ये असंतोष आहे. म्हणून जगभरातल्या सत्ताधीशांनी ठरवलं की कोरोनाचं भय निर्माण करा. कोरोनाचं भय निर्माण केलं तर काय होईल? मधल्या काळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये CAA NRC याच्या निमित्तानं सामाजिक अराजक, धार्मिक अराजक निर्माण करण्याचे प्रयत्न होत होते. लोक एकत्र येत होते, उठाव करत होते. आणि त्यामुळं त्या मंडळींच्या मध्ये सुद्धा जे उद्रेकाची भावना आलेली होती ते स्वाभाविक होतं. या देशातले तुम्ही नागरिक आहात की नाही हे कसं हे करणार? आणि 51चा पुरावा आदिवासी कसे आणणार? ज्यांच्या घरात शिक्षण नाही त्यांनी कुठून आणायचं? ब्रिटिश साम्राज्य जिथं होतं तिथं ब्रिटिशांनी तिथं नोंदी केलेल्या आहेत. परंतु जुनागड सारखं जे संस्थान होतं किंवा इकडे हैदराबाद हे जे संस्थान होतं, या संस्थानांनी त्यांच्या नागरिकांच्या नोंदी केलेल्याच आहेत, याची खात्री नाही.
आदिवासी आता कुठं त्यांच्यामध्ये समज येऊ लागलेली आहे. त्यांनी कुठल्या नोंदी कराव्या. म्हणून मतदानाचा अधिकार एकदा काढून घेतला की ते नागरिक राहत नाहीत, नागरिक नाही याचा अर्थ आम्ही जसं ठेवू तसं तुम्ही राहिलं पाहिजे. हे जे एक सूत्र अप्रत्यक्षरित्या मांडलं जावं लागलेलं होतं त्याच्या विरोधातला उद्रेक होऊ लागलेला होता. तो उद्रेकही थांबवावा आणि लोकांनी या प्राप्त असं जे वास्तव आहे, धगधगीत वास्तव आहे, या वास्तवाच्या विरोधामध्ये युनायटेडली एकत्र येऊन संघर्ष करू नये, त्यांच्यात उद्रेकाची भावनाच उत्पन्न होऊ नये. ते एकत्र 5-10 लोक सुद्धा आज एकत्र यायला घाबरत आहेत. काय कारण आहे? कोरोना. म्हणून कोरोना या रोगाच्या निमित्तानं आपण जपलं पाहिजे हे मला मान्य आहे, पण त्याच्या भयाचं एक जे सावट निर्माण केले जात आहे ते सुद्धा दूर सारलं गेलं पाहिजे. माझा दुसरा एक मुद्दा मी एक समारंभ आयोजित केलेला होता राज्यघटना संविधानाच्या संदर्भात आणि राखीव जागांच्या संदर्भात. तर त्यावेळी मी जाहीरपणे असं म्हणालेलो होतो की आरक्षणातल्या राखीव जागा संपल्या पाहिजे, संपवा. का संपवा? या राखीव जागा आल्या कुठून? प्रदीर्घ असा इतिहास या राखीव जागांच्या मुळाशी आहे. जे विस्ताराने सांगायचं झालं तर 1916 बाबासाहेब आंबेडकरांनी एक निवेदन दिलं होतं
त्या काळामध्ये लोकमान्य टिळक हयात होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे त्यावेळी भारतीय राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करत होते. लाल बाल पाल असं त्यांना म्हणायचे. आणि यांनी मागणी केली होती की भारताला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे, संपूर्ण स्वराज्य मिळालं पाहिजे. ब्रिटिश म्हणत होते टप्प्याटप्प्याने देऊ. आणि या संपूर्ण स्वराज्याची मागणी होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1916ला ब्रिटिशांना व्हाईसरायला एक निवेदन दिलं होतं आणि त्यांनी त्या निवेदनात असं म्हटलं होतं की या देशातले जे अल्पसंख्य आहेत, अविकसित घटक आहेत, त्यांना स्वतंत्र भारतामध्ये कोणत्या प्रकारचे अधिकार दिले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी काय तरतूद केली जाणार आहे, हे जोपर्यंत काँग्रेसकडून तुम्ही लेखी घेत नाही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य देण्याची काय गरज. आता बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका सर्वसमावेशक होती. या निवेदनामध्ये त्यांनी कोणाकोणाचे उल्लेख केलेले होते. त्यांनी जैनांचा उल्लेख केला होता, अल्पसंख्यक जैन आहेत, शीख आहेत, अँग्लो इंडियन्स आहेत, पारशी आहेत, बौद्ध आहेत, ओबीसी आहेत, SC ST या सगळ्यांचे उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी त्या निवेदनामध्ये केलेले होते. काँग्रेसनं त्या काळातल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीनं ब्रिटिशांना कसल्याही प्रकारचं लेखी दिलेलं नव्हतं. पण ब्रिटिश हे जरी भांडवलदारांच्या दृष्टीनं कडवे असले, अन्यायकारक असले, तरी राज्य कारभारामध्ये काही उदारमतवादी होते. बाबासाहेब आंबेडकरांचं हे निवेदन त्यांनी ब्रिटिश संसदेला पाठवलं. 1920ला ब्रिटिश संसदेमध्ये याची चर्चा झाली बाबासाहेबांच्या निवेदन.
ते संक्षेपानं आम्हाला सांगा म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली गेली आणि या समितीनं जो अहवाल तयार केला तो फक्त हिंदू आणि मुस्लिम अशा दोन तटांना धरूनच अहवाल तयार केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली या अहवालाच्या संबंधात बहिष्कृत भारतात 2 अग्रलेख लिहिलेले आहेत. ते आपण आवर्जून वाचले पाहिजे आणि ते यासाठी वाचले पाहिजेत की बाबासाहेब आंबेडकरांचं दृष्टिकोन आपल्याला या दोन्ही अग्रलेखातून जाणवायला लागेल. फार सुरेख असं विधान बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये केलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं जे दृष्टिकोन आहे ते दृष्टिकोनही त्यातून प्रतीत होतं. असं म्हणतात ना की महापुरुष हा काळाच्या पलीकडचं पाहत असतो. बाबासाहेबांनी हा अहवाल, नेहरू कमिटीचा अहवाल हा किती सदोष हे सांगताना बाबासाहेब असं म्हणाले की आधीच या देशामध्ये एक राष्ट्र नांदत नाही, 2 राष्ट्र नांदत आहेत. एक आहे हिंदू राष्ट्र आणि दुसरं आहे मुस्लिम राष्ट्र. हे कधी सांगतात बाबासाहेब? 1927 ला. आणि पुढे बाबासाहेब काय म्हणाले की नेहरू कमिटीचा अहवाल जर मान्य केला तर कदाचित या देशाचं विभाजन होईल. 1927 ला बाबासाहेब सांगतात आणि 1947 ला या देशाचं विभाजन होतं. झालं काय? सिगमंड सायमन भारतामध्ये आला. एकूण परिस्थिती काय? ब्रिटिश संसदेनं सांगितलं की ते सगळी परिस्थिती काय, सगळ्या समाजाची, धर्मांची अवस्था काय आहे, किती विकास पावलेले आहेत, किती अविकसित आहेत, त्यांच्यासाठी काय करायची गरज आहे, अहवाल द्या. गांधीजीला हे मान्य नव्हतं. आम्हाला 7वी काय 8वीला, बहुतेक 7वीलाच इतिहासामध्ये गो बॅक सायमन असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असं आमच्या इतिहासाच्या मास्तरनं शिकवलं. दोष मास्तराचा नाही, अभ्यासक्रम चुकीच्या पद्धतीने लिहिला. सिगमंड काही गोट्या खेळायला आलेला नव्हता या देशात. सायमन हे भारतात आले, काँग्रेसनं बहिष्कार टाकला आणि सायमनला 2च लोक भेटले. एक सर सय्यद अहमद यांनी नंतरच्या काळामध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली ते, आणि बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा सायमनला निवेदन दिलं. त्या निवेदनात 16 मागण्या ज्या होत्या त्या मागण्या या निवेदनात टाकल्या आणि या निवेदनामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी जो एक उल्लेख केलेला होता तो अतिशय महत्वाचा आहे. जो नंतरच्या काळात स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत जे जगामध्ये कुठेही नाही असं एक लोकशाहीचं स्वतंत्र मूल्य, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो, सामाजिक न्याय, याचा उल्लेख बाबासाहेबांनी त्या निवेदनात केला, साहेबांना दिलेला होता. बाबासाहेब असं म्हणाले की हे सगळे समूह जे कोण कोण, जैन, पारशी, अँग्लो इंडियन, शीख, बौद्ध, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलित, पददलित, मुस्लिम, या सगळ्या घटकांच्या साठीच्या तरतुदी या झाल्या पाहिजे. बाबासाहेबांनी सायमनला हे निवेदन दिलं पण काँग्रेस ऐकायला तयार नव्हती, कारण काँग्रेसनं बहिष्कार टाकलेला होता. सायमनला अहवाल दिला आणि ब्रिटिश संसदेनं हे ठरवलं की या प्रश्नावर
1930 ला त्यांनी पहिली गोलमेज परिषद आयोजित केली. भारतातल्या सगळ्या जाती जमातीचे धर्माचे लोक या परिषदेला बोलावले गेलेले होते. गांधीजींनाही निमंत्रण होतं, पण गांधीजींनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले, स्वतः ते गेले नाही. हिंदू महासभेचे पंडित मदन मोहन मालवीय होते, सर सय्यद अहमद होते, अनेक जण होते, जिना होते, आचार्य कृपलानी होते, श्री राजगोपालाचारी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा या सगळ्या समूहाची अतिशय ताकदीनं भूमिका मांडली आणि बाबासाहेबांनी या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या लोकांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. मुस्लिमांसही, मुस्लिम, जैन, पारसी, अँग्लो इंडियन, शीख, सगळे यांच्यासाठी स्वतंत्र. आता हे स्वतंत्र मतदारसंघ काय प्रकरण आहे? समजा मी एससी आहे, आणि ती जागा एससी साठी राखीव आहे, तर त्या मतदारसंघातले फक्त एससी लोक त्यांचा प्रतिनिधी निवडतात, फक्त एससी. पण त्या मतदारसंघामध्ये फक्त एससीच. एकोणीसशे 31 ला दुसरी गोलमेज परिषद झाली. त्या गोलमेज परिषदेला गांधीजी आवर्जून उपस्थित राहिले. बाबासाहेबांच्या या भूमिकेला गांधीजींनी कसून विरोध केला, कसून. पण तरीही गांधीजींच्या म्हणण्याच्या बाजूनं ब्रिटिश संसद नव्हती. कारण बाबासाहेबांनी ते इतकं प्रभावीपणे मांडलेलं होतं की प्रत्येकाला विकास करून घेण्याचा अधिकार आहे. मग तो शीख असेल की मुसलमान, जैन असेल की पारशी, जे जे अविकसित असे घटक आहेत त्यांना विकास करून घेण्याचा अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सर्वसमावेशक होती. हे ब्रिटिश संसदेला पटलं होतं, म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या बाजूने जोर दिला. गांधीजीला राग आला. वर्षभर रॅमसे मॅक्डोनाल्ड हे सांगत होते की आंबेडकरांची भूमिका ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला तुम्ही मान्यता द्या. वर्षभर पत्रव्यवहार केलेला आहे रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी, गांधीजींनी. पण बाबासाहेबांची भूमिका ही मानवी कल्याणाची भूमिका होती, सगळ्यांना समान न्याय देणारी भूमिका होती. ब्रिटिश कितीही
अन्याय असो, परंतु ते उदारमतवादी होते आणि मानवतेच्या बाजूनेही कौल देणारे होते, हे नाकारण्यात काहीही अर्थ नाही. या बाबतीमध्ये ब्रिटिशांचा कौल घ्यायला काहीच हरकत नाही. जेव्हा गांधीजी ऐकतच नाही तेव्हा ब्रिटिशांनी तिसरी गोलमेज परिषद आयोजित केली 1935 ला. आणि बाबासाहेबांच्या भूमिकेवर जेव्हा रॅमसे मॅकडोनाल्ड आणि ब्रिटिश संसद ठाम राहिली बाबासाहेबांच्या भूमिकेवर, तेव्हा गांधीजी म्हणाले की मी याचा प्राणांतिक विरोध करेन. गांधीजींनी तिथं पत्रकार परिषद घेतली आणि हे सांगितलं की मी भारतात गेल्यानंतर याचा प्राणांतिक विरोध करेन. आंबेडकरांनी सुचवलेली स्वतंत्र मतदारसंघाची योजना ती मान्य करू नका. गांधीजी भारतात आले, मुंबईत उतरले, पत्रकार परिषद घेतली. ब्रिटिशांनी अटक केली, त्यांना येरवडा तुरुंगात ठेवलं. गांधीजींनी 21 दिवस या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात उपोषण केलं, प्राणांतिक. 21 दिवस गांधीजीचे प्राण जाणार. बाबासाहेबांवर संपूर्ण देशभरातून दबाव येत होता, कारण त्या काळातला अखंड भारत त्याचा नकाशा नजरेसमोर आला. म्हणजे बाबासाहेबांवर दडपण किती असेल हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आताचा भारत, आताचा पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश असा हा भूप्रदेश. संपूर्ण देशभरातून बाबासाहेबांवर दबाव होते, त्यांना खुनाच्या धमक्या होत्या, पण बाबासाहेब भूमिकेचे पक्के होते. पण तरीही गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी बाबासाहेब म्हणाले काही हरकत नाही, डायलॉग करूया. बाबासाहेबांनी डायलॉग केला. गांधीजींनी उपोषण परत घेतलं आणि संयुक्त मतदार संघ हा अस्तित्वात आला. 148 जागा या SC आणि ST ला देण्याच्या ठरल्या. त्या या जागा आहेत आरक्षणाच्या, राखीव जागा ज्या आहेत त्या ह्या जागा आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य पणाला लावून या जागा मिळवलेल्या आहेत. या जागा मिळवण्यामागचा हेतू काय बाबासाहेबांचा? निरंतर समाजाचं काम पाहतील, समाजाच्या विकासाचं काम पाहतील, समाजाच्या कल्याणाचं काम पाहतील, समाज उन्नत होईल अशा पद्धतीनं संसदेत भूमिका मांडतील, असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. हे घडताना दिसतंय. जो आमदार किंवा जो खासदार ज्या पक्षाकडून निवडून गेलेला आहे त्या पक्षाचा अजेंडा तो वापरतो, चालवतो. रिझर्वेशन आज गटांगळ्या खात आहे आणि मग रिझर्वेशनचे हे खासदार काय करतात? गोट्या खेळतात संसदेत. म्हणजे बाबासाहेबांनी आयुष्यपणाला लावून तुम्हाला रिझर्वेशन दिलं, राजकीय रिझर्वेशन दिलं, याची निष्ठा फेकून दिली. त्या पक्षाचा अजेंडा. मग या राखीव जागा जर शेळीच्या शेपटी सारख्या वाटत असतील, शेळीची शेपटी ना इज्जत झाकता येत ना माशा वाढता येत, अशा पद्धतीच्या या जागा जर ठरत असतील, हे राजकीय रिझर्वेशन संपवलं पाहिजे. नसेल तर या खासदारांनी भानावर आलं पाहिजे. रिझर्वेशन सर्व पातळ्यांवरून मारलं जात आहे. तुमचं काय काम आहे? काय करता संसदेमध्ये तुम्ही? पक्षाचा एजेंडा वापरता की त्या राजकीय जागा ज्या मूळ गांधीजींनी अभिवचन दिलेलं होतं? बाबासाहेब म्हणत होते की गांधीजी या संयुक्त मतदारसंघामुळं त्या पक्षाचे खासदार आमदार त्या पक्षाचा अजेंडा चालवतील आणि समाज गुलामीत लोटला जाईल. हे मला होऊ द्यायचं नाही म्हणून मी स्वतंत्र मतदारसंघ म्हणत होतो. पण तरीही तुमचे प्राण वाचवण्यासाठी मी संयुक्त मतदारसंघावर सही करतो. या सगळ्या खासदारांनी त्यांच्या मेंदूतली झोप काढून घेतली पाहिजे आणि भानावर आलं पाहिजे. नसेल तर लोक यांना चौरस्त्यामध्ये सुद्धा
वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा समाज जागा होईल तेव्हा फार वाईट वेळ आलेली असेल याचं भान या सगळ्या खासदारांनी आमदारांनी ठेवलं पाहिजे.